हरि ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्दे तरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. सुंदरकांड भारी छंद दिकून सुंदरकांड अंतू वाल्मीकि रामायण मात्र नाही बरलेले समर्थ गाथा समर्थ रामायण समर्थ रामदासान बरिलेले ते तोरवे रामायण रामचरितमानस तुळशीदासाले थोडे थोडे तांतुले विषय मी पळयत रसची तशीची समर्थ रामदासान बरलेले समर्थ गाथांतो विभीषणाला घरा दुखून बाहेर चमकलंतर आंजनेयो तागेले ते सान सूक्ष्म रूप धारण करून वापास लंकेचे विंगड विंगड कडेन मतरस एक कडेन ताका कारागृह मेळत काय पळयत काय थंय ताका भारी आश्चर्य जाता. सर्व देव देवते थंय बंदीत जावन आसची तांतूं भितर गणपती आस पार्वती आस चतुर्मुख ब्रह्म आस मात्र न्ही दैव म्हणटा पळय मार्तांड तसलपुरे दैवय आसच काही तो गणपती सांगता की कसं सांगचे हनुमंता आमगेलो अवस्था म्हाका लायक मोदक उंडो तसलपुरे खावन अभ्यास आत्ता पळयल्यार म्हाका हांगा सुकल रोटी आनी तामस आहार ते पियाव लसण सकट त्या राशे घाला म्हाका भूक जेता कसं करचें हें खावचें जेता मेजान म्हूण म्हणटना ते पार्वती सांगता खंय म्हाका हांगा रांदप करूं राबयला ताका कितलें रांदप कर का हनुमंता म्हाका पुरो जावन गेले हे म्हगेलें प्रारब्धन कसं केलेलें की हांव म्हण ती म्हणटकी चतुर्मुख ब्रह्म सांगते म्हाका हांगेलें इतलें कसलें काम दी न्ही हनुमंता जाल्यार एक पंचांग श्रवण करूं दिला म्हाका सगळेची जगत्याचे सर्व जिवीचे हाणें बरयतलो हांव हाका पंचांग सांगून सांगून म्हाका पुरो जाता ते 10 तोंडाचे 20 कान्नान तूं वची तशी सांगता न्हय हांव मेल्लो हागेले तोंडान तूं म्हूण सांगून केदना आमकां हांगा दुखून बिरगड जेता म्हूण आमी आलोचना करता रसची म्हूण म्हणटना आंजनेय आसता खंय सांगता खंय कसलें भिवचे नाका रामान हांगा येयली कुडलें तुमकां पुराय बंधना दुखून सोडल्या बरीची जाल्यार तूं कसलेची तुमी आलोचना करचें नाका हांगा दुखून वचका जाल्यार हांगा तुमकां राखून राबचें सर्व राक्षसांक कोण कोण तुमकां बाद दिता पळय त्या राक्षसांक पुराय मारून वता आमकां कसलें भिवनुकाची म्हूण सांगता खंय तेच भितर तो मार्तांड म्हणलो दैव ते एक तो आपयत की आंजनेयाक यो देवतेंगेल मात्र नाही माराय आमकां एक पंद कश्टा दुखून भायर कर तूं हांगा पळय नित्य रावणाक खाड काडचें काम दिलां म्हाका कोणा जाव का ही भात येदें व्हडलो तोंड एका तोंडा काड काणसोणू धंची तोंडाला येता वापस एका तोंड थंय रेडी जालां कचो करचें म्हणून कळना ह्या पुराय एक विनोदा खातीर पुराय समर्थ रामदासान बरिलेलो समर्थ गाथान तूं म्हण लिखू कशी बाई बद रावणा दिसा एक तोंडाक शेवरो करचे वेता सल पुराय आलोचना करका म्हणना जेवो जाल्यार पुराय बंदिखाने आशिल्ले सर्व देव देवते आंजनेयान रामू येवन सोडवायता म्हणले कुडले रे रामाला उडगास करताच काही मागीर वापस थंय दुखून रावणाला हनुमानीचे हर प्रकाराक तो बाईचे प्रकाराक तो येता म्हूण सांगून थंय आतां तुमकां वाल्मिकी रामायणाचेची विचार मेळटा ते थंय तो
पळयत की त्या घरांत पुरय न्ही जावन रावण आल्यार मने बाईची प्रागरां कितली चंद सकडी चित्र न्ही केलां म्हणल्यार खंय तशी तांकां एक संस्कृती आसा म्हूण सांगून कळ्ळी की ताका मागीर ते वैदेहीक सोदितर वता वपास विंगड कडेन संद गोंदांतू घरांतू अरमनेंतू वनांतू हांगा थंय पुरे कडेन सोदितर खंय गेल्यार थंय ताका सीते मेळिना मात्र न्ही मागीर तो अरमने रावणाले अरमने भितर रिक्त तो अंतपुरांतू थंय सांगताची पळयत तो थंय एक रावणालो अरमने कितली चंदस म्हळ्यार थंय विश्वकर्मानी मयान केल्लेलें अरमन तें ब्रह्मान रुद्रान ताका जय जयलेले पुरे वस्तू दिले रावणाल न्हय तेणी जावन कुबेराल ते दुड्डू घाल्लेलो कुबेरान त्या सगळेची तागेले रावणाले अरमने रचन करूंक थंय एक सहकार केल्लेले हें मूर्त घाल्लेले बृहस्पतीन असल एक चंद अरमने त्या अरमने भितर पळयत तो अणुरुपान येयला तो आनीक थंय सांजू जावन आनीक सांज जावन येयला त्या म्हळ्यार कोणाकय कळ्ळें अंतपुरांत एक विंगड्याक प्रवेश केलो म्हूण कळ्ळें बारीक कश्ट जाता थंय कितली बायल आशिल्लीच म्हूण नाका रावणाले असंख्यात तांगेले चमकतन तांगेले नुपुरा शब्दू तांगेले कुर्टाचे पाट्ट म्हणटा पळय ताका घाल्लेले भांगरा गेज्जे शब्दू ताजे नंतर थंय रावणा संतुश्ट जावच्या कितली की वाद्य वाजी तर त्या मागीर एक पडटा खंय ताका व्हड व्हड पाकशाला रावणालो अरमनेंतू आयुधशाला पुरय मागीर कांय न्हय चंद लायट सकड घालून लायट म्हळ्यार दिवो सकड घालून ते भांगरा कंडिरी चंद दिवे सकड दवरून घरांत पुरे उजवाड जावची तशी जाला तसल एक त्या एक रावणाले अरमने भितर वचून जातरी आनीकी भितर वता अर्ध योजन विस्तीर्णाचे वपास एक घर आनी तांचो अंतपूर मेळटा कळ्ळी ताका हे रावणाल अंतपूर म्हणून आश्चर्य अद्भुत तें कितली चंदस म्हणना त्या अंतपूर सकड जावन वपास थंय खंय ताका वयर वयर पळयतना सीत दिसना म्हणून वपास तो थंय दुखून मुखार वता तशें भायर वचे कडेन ताका आनीक पुष्पक विमान दिसता व्हड ते कोण केल्लेले म्हळ्यार त्या मयासुर म्हळ्यार राक्षस शिल्पीन केल्लेले ते पुष्पक विमान कितली चंद आशिल्ली म्हूण नाका तांत बरी प्रतिम केतविला ते बद जिवंत व्यक्ती राबल्यांशी दिसतशील खंय आनी तें विमान रचना एक चित्र अत्यद्भुत म्हणटा पळय तशी तें विमान खंयची वेळाकय खंयची लोकांतूय संचार करूं जाता तांत कोण बसता तागेल्या मनान तूं खंय वचूं म्हूण येता पळय त्या संकल्पा समजावन तें चलन जाता शिल्कय तशी तसल एक चंद विमानांतू तो आयला ते भुंयक देंवन येयले स्वर्ग तितले चंद आशिल्ले चंद स्त्रियो तांत भितर राजहंस ते घेवन उबारून वच्चाक तयार जावन आसाची म्हणून दिसुका न्हिजावन केतन ते पुरे थंय भितर उद्यानवन थंय कृतक पर्वत पुरे फुल्लां वाल्यो फूल रूख ते बदची फूल अशी दिसता आशिल्ले ताजे वयरी दुंबी येवन बसची तितले दुंबीक समीत मांगड करता आशिल्ले ते तितली चंद फूल पुरे पळयत तो ताका संतोश जाता तें पळोवन नियुज्यमानास्तु गजाः सुहस्ताः स केसराश्चोत्पल पत्रहस्ताः बभुव देवी चक्रता सुहस्ता लक्ष्मी तथा पद्मिनी पद्महस्ता वाल्मिकी रामायणांतू ते पुष्पक विमानाचे विवरणे वाल्मिकी दितन तांणी सांगताची ते विमानांतू ते विमानाचे वणटीक पुरय सरोवरांनी पुराय सोडबायला म्हळ्यार
केतवीला बद सरोवरशी दिसता. ते सरोवरामध्ये तो कमला फुला वैरी कम्मल हातात धरलेली लक्ष्मी ती राबून असं तिगेल दावेनी उजवे सायडाक हस्त्यो तिगेल तांगेल सोंडालीन उदा घालतरस देवीक अभिषेक करतरस हे बदशी दिसून भारी चंद मनोहर जावनस जलरी आंजनेयक आश्चर्य जलकी असल पुरे केत्तनी पळून जलरी तक्क आश्चर्य जल्ली शिबाई तक्क हे पुरे एक होड विषय म्हणून आश्चर्य जला जलरी एक संतोष जैनी सीतादेवीला दर्शन जायनी आणि की म्हण म्हणले दुःख तागेल मनांतो तशी सीतादेवी पळिनाशी आनी की तो चिंताक्रांत जाल्लो इतली सकट सोदिले आनी की आमकां सीतादेवी दिसनी नवे म्हणून ततस्तदा बहुविध भावितात्मनः कृतात्मनो जनकसुतां सुवर्त्मनः अपश्यतो अभवती अतिदुःखितं मनः स चक्षुषा प्रविचरतो महात्मनः. ते पुष्पक विमान वापस वापस पळयता भुंयक स्पर्श जावन ना ते केदना तांत कोण बसता केदन ते खंय वचका म्हूण सांगता थंय वता ते नेलार रब्बना ते थंय पुष्पक विमान पळोवन पळोवन गुवन तांत भितर एक रावणाले अंतपूर आशिल्लें दिसता ताका. थंय पुष्पका वयरी पळयत तो अंतपुरांत तो थंय मस्त चंद 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 चिल्ल्यो आसची प्रती एकल्यांक म्हणल्यार म्हणजे ते सान मुसा पशी सान जाला तो पळयता 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 थंय सीत इसवण व्हरलेले पुर्जन दिसताची सीते दिसन जाल्यार थंय वाल्मिकी सांगतात न तत्र काश्चित् प्रमदाः प्रसह्य वीर्योपपन्नेन गुणेन लब्धाः न चान्य कामापि न चान्यपूर्वा विना वरार्हां जनकात्मजां तां. थंय कोणेय सीती सोडी थंय सीती दिसनी व्हरलेली पुराय स्त्रियो कोणेय वतायान तांडून हाडलेली तशी नाचकय पुराय जन रावणाले प्रितीक पात्र जालेले स्त्रियो तो पुराय जन इतागेलो संतोषारी असू तसले स्त्रियो ताका दिसतात थंय म्हूण सांगून त्या वेळार आंजनेया दिसता की हांगा हान्नी रावणा ओटू संतोषार आसची आमगेल सीतेन थंय रामाल ओटू केदन संतोषार आसची की बा म्हूण म्हणल्यार ताका दिसता. तत्क्षण ताका एक चूक केलेले वरी जतकय हांगा अस्सल एक अंतपुरांत हांव सीतेल कल्पना केल्ले चुकी नवे हे राक्षसी पुरे पती ते जन सीती मांद्र परम पतिव्रता ती लोकमात म्हणटा तिका ती पवित्र ती पुनीत ती म्हणटना हांव सीतेन नी रामान ह्या राक्षसीनी रावणाल म्हणके सुकार आशिल्ले जाल्यार म्हणून तांकां होलसिलेले एक व्हड चुकी म्हूण सांगून ताका दिसता खंय पश्चाताप जाता ताका. त्या वेळार तो रावणाक मनान तुसत की सीतेला पहार करून तूं कसल वायट काम केल्लें म्हूण सांगून लेखता खंय तो आनी थंय पुनश्च सोचिंतयदार्थरूपो ध्रुवं विशिष्टा गुणतो ही सीता अथायमस्यां कृतवान् महात्मा लंकेश्वरः कष्टमनार्यकर्म. तो रावणाला शयागाराक येयला नव्हतो पळयता तो नाना वस्त्र अलंकार करून घेतिल्ले जन अरे नग्न जन केल्लो विवस्त्र जावनूय आसची थंय मुखार तशी चमकून येता तो तांत वापस सीत स्वे म्हूण पळयता ताका दिसना केल्लो जन नर्तन करतर आसची तशी नर्तन करता नर्तन भंगींतून न्हिदल्याची केल्लो जन रावणाक तांबूल दिवच्या म्हूण तयार करून थंय न्हिदून पडल्यांची कोणकी एकली वीणे पटोवन दवरून न्हिदल्या खंय एकली मृदंग पटोवन दवरून न्हिदल्या खंय पुरे जन प्रमत्त जाल्ल्यांची कसं न्ही हें पिवन मदीर पिवन प्रमत्त जाल्ल्यांची तांतू मद्दीन तूं सीतादेवी दिसना ताका मुखार वता मुखार वचून पळयता रावणाल ताका मांचो दिसता अस्थिदंत मांचो कयतो ताका भांगर वज्र वैडूर्य पुराय घालून भारी चंद एक मांचो ताका भांगरा चौकट ताजे माथे रावणान माथे दवरून न्हिदोच कडेन एक धवे सत्ते मागीर ते येतोर व्हड मांचो न्हू तो चोडकाचे ताका पच्चे फातराचेच मेटलो करून दवरला खंय धवेची आमगल हांतलार घाला उल्लनाचे एक रजाय पांगूर दवरला ताका सुतू तागेल शयनग्रह म्हणून कळकन खंय पळयल्यार सुगंध वस्तू दवरला परंबोळ येता. चामर घालतर आसची कोणेय सेवकी न्ही यंत्र निर्माणान यंत्राची आतां पुराय पळय फॅन आनी आस तशीची यंत्रानाची यंत्र निर्मित जावनूची सर्व हे कसं न्ही प्रतिमे आसत थंय
चिलयाल बरी तन्नी चामर घालता रसाची सगळे यंत्र ते तितले चंद मांचारी रावण निदलके कशी दिसता माशराशी प्रतीकाशम निश्वसंतम भुजंगवत गांगे महती तो ಯಾಂತೆ ಪ್ರಸುಪ್ತಮಿವ ಕುಂಜರಮ್ಮ ಮಾಶ ಮಣ್ಮಣ ಉಡಿದು ಸಗಳು ಉಡಿದು ಕಳೋಚಿ ಒಳ್ಳೆ ಮಾಶ ರಾಶಿಗೆ ಕಂತು ಗಲ್ಲೆಲ್ವರಿ ಅಸ ಮಣ್ಮಣ ಉಡ್ದ ರಾಶಿ ಕಳೋಕ್ ಕಳೋಚಿ एकಳು ತೋರುಚಿ ಕಳೋಚಿ त्या एक शिले फातोरो गंगेचे धवे उदकांतो दमल्यावर कशें जाता जबो एक हस्ती कळी हस्ती प्रसुप्तमिव कुंजरम गांगे महती तो ಯಾಂತೆ गंगेचे धवे उदकांतो एक हस्ती कळी हस्ती जाल्यार कशी दिसता म्हळ्यार तशी हांगा रावण दिसतशिलो तागेले मांच्या सुतूची भांगराचे दिव्याचे खांबी दवरले व्हड ताजे उजवाडाक रावणाले कन्नाचे कुंडल तळतळाची झगझग येता तागेले पांया लग्गी अनेकानेक तागेले बायल आसाची तो ते तागेले अंतपुर स्त्रियलंतु पद्मिनी चितिनी शंकिनी हस्तिनी चारिजाची स्त्रियो असच काही निद्दोन कसं करतो तो निश्वसंतम भुजंगवत गोरके मारतरस भुजंगवत सरप कशी बुसगुडत पळय तशी तो गोरके मारतरस तागेले हात सोडवान निदला पंचहड्याचे सरपशी दिसता बाहू ध्वजशी दिसता तागेले वक्षस्थळार अमूल्य आभरण अस खळोखळोन तो कळेची मोडा मध्येंतू मिंच मारल्या बरी ते तागेले कळे देहारे आभरण दिसतशिल्ले कೈ तशी हांतूळ दोड हांतूळ ताणें निद्दोन लोळनू सगळेची एक मुद्द करून घाल्लेले बरी दिसतशिल्लें ते तेजस पळोवनूच हनुमंता दिसता जाव येतयो पळीत काही सूक्ष्म रे तागेले हात आनी पळयतना कितले की देवतेले ताणें युद्ध केला वय तागेले हातारी तागेले बुज्जारी सकडी इंद्राल वज्रायुधा गुर्तस विष्णू सुदर्शन चक्राचे गुर्तस तशी ते हाताक आनी पुरे काम एक तांबडी गांध सारोवन दवरला व्हड सर्पशी दिसता म्हळ्यार ना आतां पंच हेडे सर्प म्हळ्यार तागेले पंच बोट पांच सर्पा हेडशी दिसतशिलो म्हूण कितली की देवतेंक बाद दिलेले हात यो कितले की ऋषींक बाद दिलेले कितले की स्त्रियांक रडयल हात यो म्हूण तो लेखतकय तशें रावणाले तेजसू शक्ती ह्या पुरय पळयतना हनुमंताक एक क्षण खुश जाल्यार थू पापिश्ट यो हागेले ಕಜ್ಜಳ ಕಲ್ಲರ್ ಕಸನೆ ಮೆಗೆಲೆ ರಾಮು ನೀಲಮೇಘು ವ ಕಳಮೇಘು ಮುಂಡ್ ಲೆಕ್ತಕೈತೋ ಶುದ್ಧ ತಾಮಸ ಕಳ್ಸಾಣಿ ಹಾಗೆಲೆ ಮೆಗೆಲೆ ಸ್ವಾಮಿಲೆ ರಾಮಾಲೆ बाईले खंपून वेला यो चोरनम यो आकात निद्दे असतनाची मस्तून मरण दिल्यार कशी म्हूण ताका दिसता कडेरी अनेक क्षणान तूं ताका येता काही कसं न्ही म्हूण म्हळ्यार हांव हाका रामाक मारूं सोडका जाय जाल्यार मारका म्हूण दिसल्यार सर्व राक्षसांक मारून चमकल्या सई म्हूण तेच भितर थंय दुखून मुखार पळयता रावणा मांच्या लागीं मंच आशिल्लो त्या मंचार एक भारी चंदी असुची स्त्री ताका दिसता भारी चंद आशिल्ली किती गौरी कनकवर्णांगीं इष्टाम अंतपुरेश्वरीं कपिः मंदोदरीं तत्र शयानां चारुरूपिणीं सतां दृष्ट्वा महाबाहुः भूषितां मारुतात्मजः तर्कयामास सीतेति रूपयौवनसंपदा गौरीं गोरीची कनकवर्णांगीं भांगरावर्णाच कೈ तै अंतपुरांतू तीची एक राणीशी न्हिदल्या ती निजावन कोण म्हूण म्हळ्यार रावणाल बायल मंडोदरी तिगेले रूप तिगेले आंगलोटो त्या पुरे पळयतना खंय की ही सीते सुका म्हूण सांगून भारी संतोश जालो खंय तर ही तर्कयामास सीते ती रूपयमन संपदा ही सीतेची म्हूण सांगून तागेले मनांत आयले कुडले मांकडाले एक स्वभाव आसा संतोश जाल्यार तांणी बाल नेला मारचे न्ही बाल्लाक उम्म दिवन नंचके तशी तो कसो करता एक क्षण भितर आस्फोटयामास चुचुंब पुच्छम ननंद चिक्रीड जगौ जगाम स्तंभा नरोहन निपतात भूमौ निदर्शयन स्वाम प्रकृतीम कपीनाम तो कसो करता तागेले बाल काडून नेला मारतकय उम्म दितकय बाल्लाक नांतकय कसो करचें म्हूण कळना ताका
ಕಂಬೆ ದುಕುನು ತೆ ಮಂಚೆಚ್ಚ ಕಂಬೆ ದುಕುನು ಕಂಬ್ಯಾಕ ಉಡ್ತಕೈ ಮತ್ತೆ ತೊಗ್ಗು जावन जरवत काही तोग्गू एक क्षण भितर मांकडान कसल सकड कोरित तशें पुरे केल्लें मागीर आनी क्षणानंत तो ताका संयमान हाडलें न्ही हे कसं न्ही हांव हे कसं नंत हांव ही सीती म्हूण हांव कशी लेखलें ही रघुकुलाची दशरथाले सून म्हूण हांव कशी लेखलें जनकरायल धूव म्हूण हांव कशी लेखलें बद्द बेते इतक तरी म्हाका तशी आलोचना येयले सकडी पळयत तो आनी लेखतकय रामचंद्राल बायल ही वे म्हणून एक संशय येता जाल्यार मागीर एक पंत घाबरेवन लेखतका यो सर्वनाश जल नवरा मा कसले जल्ली हें सो इतली चंद इतले पतिव्रत सीतेक रावणाल अंतपुरान इद्दूची योग इल्व्या म्हूण सांगून एक घडी बॉब मारले की वानर सहज जावन कूडले ताका दिसलें की या हांव लेखचे चुकी न्हय मिगेल सीत अशें पुरे करतवे ना बा मिगेल्ले स्वामी रामाल बायल पतिव्रता स्त्री म्हणा ती असल पुरे काम करचे न्ही हें जाल्यार एक पंत पळया म्हूण सांगून तिगे लागीं बत्ता आनी रामचंद्रान सीतेल विशयांत ಸ್ವಲ್ಪ गुर्तू पुरे तिगेले देहांत सांगिल्लें पळयतकी सूक्ष्म जावन परीक्षा करतकी सीतादेवी कनकवर्णांगी म्हळ्यार भांगरा कलराची म्हूण रामचंद्रान सांगिल्लें इका कनकवर्णस जाल्यार तिगेले आंगारी सगळेच असितरोमावर्त म्हळ्यार तिगेले आंगार बरी हळे रोमसाची सीतेक आंगार रोमसाचे विशय रामान सांगनाशिल्ले आनी पळयत के पय्याले थंय पळयतना तिगेले पाय्यारी पाय्यार म्हळ्यार पाऊल म्हणटा पळय पावलारी एक वैधव्य सूचक जावन आशिल्लें काकरेके म्हळ्यार कायल्या पायुसी एक काकरेक आस जाल्यार वैरी पळयता निडलाले वचून रामचंद्रान तिगेले निडल्यार चंद्ररेखा आस म्हणलें कोणाले सीतेल निडल्यार ताका दिसना जाल्यार वापसय दिवो हाडता तो दिवो हाडून ताजे उजवाडान तो सूक्ष्म जावन पळयता जाल्यार ताका खंय चंद्ररेखा दिसना तिगेले पाय्यार पळय काकर रेखे दिसता तेदना ताका ज्योतिश्यानी गोत्तशिल्लें न्हय तो लेखतकय हनुमंतो ना बाई सीती न्ही हांव कसो की आलोचना करचें न्हय ही कोणकी असुर कुलाचीची म्हूण म्हणलें लेख ताका मना आयलें जावन सीती कशी आशिल्ली अलौकीक जावन आशिल्ली तिगेले चंदाय तशीची तिगेले देहाय तशी अप्राकृत अशी भांगरा वर्ण तसल एक छंद सीते ही न्हय बा जाल्यार हांव कसो लेख ही सीती म्हूण लेखून हांगा रावणाल अंतपुरान न्हिदलें न्हय ही म्हूण सांगून हांव लेखिल्लें ते व्हड अपराध केले न्हय हांवें कसने मिगेले देवगंगेक चिखलांत व्हरून घाल्या वरी केली न्हय हांवें मिगेल निमते अपराध जाल्ले म्हूण सांगून मस्त पश्चाताप भक्तकय जाल्यार ताका मनान तूं संतोश ताका जाल्यार ही सर्वता सीत न्ही म्हूण म्हणटा एक नमने संतोश ताका आमगेल सीता माते खंयकी एक कडेन सुरक्षीत जावन अशें रावणाल अंतपुरान तीन मेळ्ळें नातलें पुरो म्हूण सांगून प्रार्थना करून मागीर ती कशी एक घडी तिगेले विशयान ताका शंका येयले संशय येयले त्या अपराधा खातीर रामाक मनांत उडगास करून तो अपराधाक क्षमे मागता मागीर आनीकी आलोचना करता खंय सोदूं येत हिका हिगेल तसल महापतिव्रता स्त्री खंय आसतली हांगा पुरे असुर स्त्रियो दिसता आसाची आतां ताका एक संशय जेवचे शूर जाले कसले म्हळ्यार रामाक सोणू जाल्ली नंतर सीतेन खंयकी न्हीद भूक पुराय सोणू अन्न आहार सोणू ती परित्याग करून खंयकी एक कडेन वनवासी रुपार आसच्या पुरशिवाय ती सीता माते अलंकार करून घेत वे मद्यपान करीत वे रामा सोडून इतरा जनाल कोणाले चिंतन करनाशिल्ली तसले पतिव्रता स्त्रियल दर्शन आमकां केन्ना मेळत म्हूण म्हणलें एक चिंता ते हनुमंताक जाल्लें म्हूण वाल्मिकी सांगताचे न रामेण वियुक्ता सा स्वप्तमर्हति भामिनी न भोक्तुं न अपि अलङ्कर्तुं न पानम् उपसेवितं नान्यं नरम् उपस्थातुं सुराणामपि चेश्वरं न हि रामसमः कश्चित् विद्यते त्रिदशेष्वपि म्हळ्यार तो ती हांगा
रामाक सोंडरापका म्हणलेले भैयारी अन्न आहार त्याग करून जेव मेल्लिवे असल पुरे आलोचना ಹನುಮಂತಕ್ಕೆ ತರಸ ನಾನತ್ಲರಿ ಆ ಮೊಲೆಕ್ಕಿಲ್ ಚೂಕಿ ಜಲ್ಮ ಈ ಅಲಂಕಾರ ಕೊರ್ನು ಹಂಗ ರಾವಣ ಅಲ್ಲ ಅಂತಪುರ ಅಂತ एक मांचार निदले सीते रामा सोणू दुःखित जलेल सीते तिगेल अवस्था हाव पळी तिक्क हाव पळी नसल्या रामान सांगिले आव ऐकलं तिगेल अवस्था कसले म्हणून म्हणताना आव कशी इथले अलंकार कोर निदल्या मद्यपान कोर निदल्या आणि म्हणून लेखल्या मिगेल ओढचुकी जली रामचंद्रा केदन तू गेले बायल सीतादेवील दर्शन तू म्हाका दिता म्हूण सांगून तो मागीर चिंत करत रस वाल्मिकी सांगताची ती तो लेखतकीन रामेण वियुक्ता सा स्वप्तुमर्हति भामिनी रामा सोणती निद्दतल्वे ना बा न भोगतुम खाण जेवण करनिकी नापि अलंकर्तुम अलंकार कोरंगे ना ती पानम उपसेवितुम कसले पाणी आणि गिबचित असल नाही ती म्हणताना रामस्म समः कश्चित विद्यते त्रिदशेष्वपि तिनी लोकांतूय रामा सोणू ती विंगड जना कोणाकय तिने चिंत केल्लावे नानवे म्हूण सांगून ताका संतोषता हनुमंताक रामा 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 म्हणटा आनी ते रामा रामा म्हणून ते पानशालेंत सुचे सीतादेवी ते पानशालेंत तो पावला न्हू थंय दुखून विंगड कडेन सीतादेवी सोदुच्या म्हूण वता निजावन हनुमंतू ताका जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम म्हणटा जितेंद्रिय तो इंद्रिय निग्रह करूं जातलो जाल्यार ताका लजिजतकय एक पंत कसं म्हळ्यार परपुरुशान कोणें येना नथिले अंतपुरांत आमेक सूक्ष्म मुये रुपारी जळारा रुपारी आयल्यारी ಹಂಗೆ येवन निर्लज जावन वस्त्रहीन जावन निद्दलेल बायल मनशांक पळील की हांवें चुकी जालें ना मिगेलें म्हूण ताका एक पंत दिसली खंय जाल्यार हांव जितेंद्रिय म्हूण नांव घेवन अशी पळोवका जाल्यार स्वामी कार्य तें सोदी म्हणली नंतर आमी उद्यानवनांत सोदुच्या ना म्हूण सांगूं जायना खंय जाल्यार आमी सोदूका म्हणटना आनी खंय सोदुचें हिका मागीर ताका दिसता रस कसं न्ही म्हळ्यार मेगेल मनांत तूं कसले विकार येनी हिका पळोवन म्हणटना हांव केल्लें चुकी न्ही म्हूण जालें म्हाका इंद्रिय निग्रह करूं गोत्त आसलो न्ही हांव असल स्त्री हांकां पळयली नवे म्हूण म्हणलें एक चिंत मान म्हाका आशिल्लें कसं की अपवित्र काम केल्लें म्हूण जाल्यार म्हाका ते पळोवन तसल विकार स्थिती री अरे नग्न स्थिती रसूचे स्त्रियां पळोवन मिगेल मन चंचल जायनी म्हाका कसले विकार जायनी मनांत इंद्रियांत प्रवृत्त जावच्याक कारण कोण मन पाप पुण्य पुरे जावचे मना निमित्तची म्हणटना तें मन मिगेल स्वाधीन आस म्हूण जालें ना म्हणटना हांव कसलें यत्न करचें पाप केलें म्हूण म्हाका पाप जायच ना तो लेखता कसलें कामं दृष्ट्वा मया सर्वा विश्वस्ता रावणस्त्रियः नहि मे मनसा किंचित वैकृत्यम उपपद्यते असले अरे नग्नावस्त्रे विवस्त्र जावन सकडा सुचे रावणाल बायलांक पळोवन म्हाका कसलें मन चंचल जायनी म्हूण म्हणल्यार ताजे एक अर्थ कसो न्ही म्हूण म्हळ्यार इंद्रिय प्रवृत्तीक मनाचें मूल कारण मिगेल मन चंचल जायन देखून मन निग्रहांत आसा म्हणटना तें पाप म्हणून दिसना मनोही हेतू सर्वेषां इंद्रियाणां प्रवर्तते इंद्रियांत आमी प्रवृत्त जावच्याक म्हळ्यार इंद्रिया संबंध पावील काम करच्याक मनः एव हेतू मनच कारण जाता तशी हांव पाप केल्लें म्हूण सकडी लेखचें नाका शुभाशुभ अवस्थासु तचमे सुव्यवस्थितम मनान मन चंचल जाल्यार पाप जालें अशुभ जालें मन निग्रह असं म्हूण जाल्यार पुण्य जालें तें शुभ जालें तशी शुभाकय अशुभाकय कारण आमगेलें मनची म्हूण सांगून हनुमंत सांगता आनी लेखतके कांय ना आमगेलें सीता माता विंगड खंयची सांग खंडीत आसना ती म्हूण सांगून वपास तो वायू रुपार भोंवता वगी वायून वग्गी गुंचून सर्व ग्रह सकडीक एक अंगुल जाग सोडना नजी सर्व ग्रह भोंवतर आसा खंय सीते मेळ्ळी मागीर सीते खंय ताका मेळ्ळी म्हूण म्हणटा वापसय सोदुच्याक भायर वतर आसतो बहिरंतश्च विचर्मन्या युवद्वायुः नंदनः चतुरंगुल मात्रं च पुरां न व्यचिचोन्नहि म्हळ्यार जानकीक पळयनी कुपीत जाला तो वय तशी
तो तागेले एक बहिरन्तश्च विचरन् वायुनंदनः चतुरंगल मात्रं चपुर्यां न व्यचिचोन्नही म्हळ्ळे तागे तो 4 अंगुल जाग सोणा नशी चतुरंगुल मात्रम म्हळ्ळे 4 अंगुल जाग सोणा म्हळ्ळे एक गेणू जाग सोणा नशी सगळीची रावणाले ते अंतपुर अरमने पुरय सोदिले खंयची स्थिती दिसनी म्हणटना ताका कोप येयलो ते कोप येयलो हनुमंत कसल करता म्हळ्यार आमी पायचे दिसा पळयले आजी सांगिले सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.